मालेगावच्या डोंगराईमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आरोपीला कोर्टात आज आणलं जाईल असं म्हटलं जात आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण मागच्या वेळी जेव्हा कोर्टात आणलेलं होतं त्यावेळी मात्र सगळा जमाव जो आहे तो आक्रमक झालेला होता, परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती। त्या अनुषंगाने आज मात्र विशेष खबरदारी बाळगली जाते। तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अतिरिक्त कुमक देखील या ठिकाणी बोलवण्यात आली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। मालेगावात एक निषेध मोर्चा निघाला होता आणि त्या निषेध मोर्चानंतर काही जो जमाव होता तो हिंसक होऊन तो न्यायालयात प्रवेश करून तिथे धुडगूस देखील घालण्यात आला होता। आणि नेमकं त्या प्रकरणातील जो आज मुख्य आरोपी आहे त्याला आज मालेगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्याची जी पोलीस कोठडी होती ती आज संपते आहे आणि तोच मागच्या तारखेला ज्यावेळेस त्याला हजर करण्यात आलं होतं त्यावेळेस जो न्यायालयात बंदोबस्त जो होता तो थोडासा अपुरा असल्या कारणाने न्यायालयात काही जे जमाव करणारे जे होते ते घुसून त्यांनी धुडगूस घालत न्यायालयाची तोडफोड, न्यायालयाच्या गेटची तोडफोड आणि गेट न्यायालयावर चप्पल भिरकवणे असे प्रकार त्यांनी केलेले होते। त्यामुळे आज बंदोबस्त त्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर आज बंदोबस्त हा पोलिसांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि आपण बघू शकता की या न्यायालयाच्या गेटवर देखील प्रत्येकाला विचारून आत प्रवेश दिला जातो आहे। आणि आज त्या आरोपीला हजर करण्यात येणार आहे। मात्र मागच्या वेळेसारखंच पुन्हा या आरोपीला की प्रत्यक्षात हजर करतात की त्याची जी सुनावणी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।